हा त्यांचा मूर्खपणा आहे. तुम्ही संसदेमध्ये येत नाहीत, गृहमंत्री प्रश्नांना उत्तरं देत नाहीत, पळून जाता. देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्यचक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, आम्ही तेच म्हणतोय. चुकीचं काय आहे? देतील ते उत्तर. वंदे मातरम म्हणून सोनिया गांधींवर फडणवीसांनी टीका केली. कशाला? अर्धवट वंदे मातरम म्हटलं बौद्धिक नक्षलवाद आहे. हे कोण म्हणते बघा. ही बौद्धिक कोण घेतं? RSS मध्ये घेतली जाते, कारण यांची बुद्धी कमी आहे सगळ्यांची, म्हणून त्यांना कायम बौद्धिक शिबिरं घ्यावी लागतात. कोणीही अर्धवट वंदे मातरम म्हणत नाही. आज मी सामनामध्ये लिहिलं आहे त्याविषयी. वंदे मातरमची 6 कडवी आहेत. किती? 6. प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टरशिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी. मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवावी प्रधानमंत्र्यांनी. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 6 कडवी समोर उभं राहून म्हणून दाखवावी. आतापर्यंतची प्रथा 1938 साली काँग्रेसनं वंदे मातरम राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. काँग्रेसने स्वीकारलं, BJPने नाही स्वीकारलं. वंदे मातरम 1836 साली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरमचं गान केलं. संघाच्या शिबिरात नव्हतं वंदे मातरम, काँग्रेसने केलं आहे. आणि इन्किलाब झिंदाबाद आणि वंदे मातरम ही 2 महाकाव्य आहेत. त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो. त्यातलं फक्त वंदे मातरम हा याचीच गर्जना करत क्रांतिकारक फासावर गेले. 6 कडवी म्हणत नाही गेले. 6 कडवी म्हणत भगतसिंग फासावर गेला का? किंवा सुखदेव फासावर गेला? वंदे मातरम आणि इन्किलाब झिंदाबाद भाजपच्या लोकांना जो त्यांना जे इडियट म्हटलं जातं ते यामुळेच इडियट म्हटलं जातं. करोडो रुपये खर्च करून भाजपने तिरंगा यात्रा काढली. काल आपण पाहिलं असेल. हो, म्हणून तर म्हणतो ना इडियट का म्हणतात त्यांना. ह्या लोकांना इडियट का म्हणतात हे तुम्ही रोज पाहताय. प्रधानमंत्र्यांचं काल लाल किल्ल्यावर टेलिप्रॉम्प्टर बंद झालं. नाही वाचता येत नव्हतं ना. तुम्ही पहा, मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे सगळी क्लिप आहे ती पूर्ण. त्यांचं टेलिप्रॉम्प्टर बंद झाल्यावर जो प्रधानमंत्री जो राष्ट्राला उद्देशून स्वातंत्र्यदिनी भाषण करतो आहे तो अडखळतो, लटपटतो, घाम फुटतो. त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल मला सांगा जरा. ज्या मंत्र्याला कितवा स्वातंत्र्य दिन हे विचारावं लागतं त्यांचा स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? चंपतराय ना नाशिकचे, काय जरा हां चंपतरायच आहेत ते. पालकमंत्री म्हणून उल्लेख केलाय त्यांचा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पुस्तिकेमध्ये. कोणाच्या? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पुस्तिका ते कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. सगळे इडियट लोक एकत्र आणून सरकार चालवलं जात आहे महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा. प्रत्येक इडियट शोधून इडियट काढतात ते आणि मग त्याला कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, हा सगळं इडियट कॅबिनेट आहे. घ्या माझ्यावरती तक्रार आणि घ्या माझ्यावरती एफ. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मनन शर्मा यांनी काल पत्र काढलं